नेक्स्ट या ठिकाणी आपण केमिस्ट्री मधून जो चॅप्टर 2 सोल्युशन ह्याच्यावर जर तुम्हाला समजा हेनरी लो कॉन्स्टंट वन जर तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारले तर आपण ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आपण ते या ठिकाणी बघूया सोप्या मेथडने. सो या ठिकाणी क्वेश्चन काय किंवा न्यूमेरिकल काय त्यांनी सांगितलंय, दी सॉल्युबिलिटी ऑफ अ नायट्रोजन गॅस इन अ वॉटर at 25 degrees Celsius and 1 bar is 6.85 into 10 raised to minus 4 mole liter minus 1. So calculate Henry's law constant and solubility of a gas dissolved in a water under atmospheric pressure condition when the partial pressure of nitrogen in a atmospheric is 0.75 bar. ठीक आहे. त्याने काय सांगितलंय, गिवन मध्ये काय त्यांनी दिलंय की जो काही गिवन आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय, गिवन मध्ये काय दिलंय, द सॉल्युबिलिटी ऑफ अ नायट्रोजन गॅस इन अ वॉटर, की जी काही सॉल्युबिलिटी आहे ती दिली. सॉल्युबिलिटी किती आहे, द सॉल्युबिलिटी ऑफ अ नायट्रोजन गॅस इन अ वॉटर ऍट 25 डिग्री सेल्सिअस अँड 1 बार, की ज्यावेळेस प्रेशर किती आहे 1 बार त्यावेळी जे काही सॉल्युबिलिटी आहे ते किती आहे 6.85 इंटू 10 raised to minus 4. 6.85 इंटू 10 raised to minus 4 मोल लिटर मायनस 1 एवढी काय असेल सॉल्युबिलिटी असेल. पण केव्हा ज्यावेळेस समजा जो प्रेशर आहे तो प्रेशर किती असेल 1 बार असेल त्यावेळेस. जे प्रेशरचं युनिट आहे ते कोणतं असतं बार असतं, लक्षात ठेवायचं. मग ज्यावेळेस समजा प्रेशर 1 बार असेल त्यावेळेस जी काही सॉल्युबिलिटी आहे सॉल्युबिलिटी ऑफ नायट्रोजन गॅस ती किती आहे 6.85 या प्रकारे आहे. सो त्यांनी नेक्स्ट काय सांगितलंय, कॅल्क्युलेट हेनरीज लो कॉन्स्टंट. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, हेनरीज लो कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी मला KH फाइंड आउट करायचं आहे. KH हा मला फाइंड आउट करायचा आहे. हेनरीज लो कॉन्स्टंट मला फाइंड आउट करायचं आहे. कॅल्क्युलेट द हेनरीज लॉ कॉन्स्टंट अँड सॉल्युबिलिटी ऑफ अ गॅस. मला या ठिकाणी सॉल्युबिलिटी ऑफ गॅस पण या ठिकाणी फाइंड आउट करायची. सॉल्युबिलिटी ऑफ गॅस मला फाइंड आउट करायची, पण कधी ऑफ अ गॅस डिझॉल्व इन अ वॉटर अंडर ॲटमॉस्फेरिक कंडिशन वेन पार्शियल प्रेशर ऑफ नायट्रोजन इन अ ॲटमॉस्फेरिक इज 0.75 बार, की जेव्हा समजा ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असेल 0.75 बार असेल त्यावेळेस जी काही सॉल्युबिलिटी असेल ती किती असेल ती मला फाइंड आउट करायची. मला या ठिकाणी सॉल्युबिलिटी फाइंड आउट करायची. पण कधी की जेव्हा समजा जो काही ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे तो ज्यावेळेस 0.75 बार असेल त्यावेळेस मला काय सॉल्युबिलिटी फाइंड आउट करायची. ठीक आहे. मग 2 पॉइंट क्लिअर झाले की मला काय फाइंड आउट करायचंय. मला पहिल्यांदा या ठिकाणी जो काही हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे KH मला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. आणि नेक्स्ट मला काही जी काही सॉल्युबिलिटी आहे ती मला फाइंड आउट करायची. पण केव्हा जेव्हा समजा जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे तो 0.75 बार असेल त्यावेळेस. म्हणजे आपण कंडिशन समजून घेऊया की या ठिकाणी समजा ठीक आहे. 2 कंडिशन आहेत. मी समजा यावेळेस या ठिकाणी जो काही प्रेशर आहे ती समजा हे काय आहे वॉटर, समजा हे काय आहे वॉटर आहे, हे पण काय आहे वॉटर आहे. आणि या ठिकाणी जो काही प्रेशर आहे गॅसचा प्रेशर आहे तो समजा या ठिकाणी किती आहे, गॅसचा प्रेशर या ठिकाणी किती आहे 1 बार आहे. मग या ठिकाणी आणि हे जे कंडिशन आहे इथं काय आहे वॉटर आहे आणि हा काय आहे गॅस आहे. आणि या ठिकाणी जो काही गॅसचा प्रेशर आहे तो किती आहे 0.75 बार आहे. मग जर बघायला गेलं तर या ठिकाणी जो काही गॅसचा प्रेशर आहे तो काय आहे 1 बार आणि इकडे किती आहे 0.75 बार आहे. म्हणजे आपण बघायला गेलं तर या ठिकाणी जो काही गॅसचा प्रेशर आहे तो कसा आहे जास्त आहे आणि या ठिकाणी जो काही गॅसचा प्रेशर आहे तो कसा आहे कमी आहे. मग जर का समजा या ठिकाणी गॅसचा प्रेशर जास्त असेल
तर या ठिकाणी जी काही सॉल्युबिलिटी आहे ती पण काही या ठिकाणी असेल जास्त असेल. आणि या कंडिशन मध्ये समजा गॅसचा जो प्रेशर आहे तो समजा गॅसचा प्रेशर कमी असेल ओव्हर दी सॉल्युशन किंवा सॉल्व्हंट, तर या ठिकाणी नक्की जी काही सॉल्युबिलिटी ऑफ गॅस असेल ती पण या ठिकाणी काय असेल कमी असेल. या ठिकाणी सॉल्युबिलिटी जास्त असेल आणि या ठिकाणी काय असेल सॉल्युबिलिटी असेल ती कमी असेल. का? कारण की या ठिकाणी प्रेशर जास्त आहे, या ठिकाणी प्रेशर काय आहे कमी आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी मला अगोदर केएच फाइंड आउट करायचंय. मग केएच फाइंड आउट करायला माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे, केएच इज इक्वल टू एस अपॉन पी. जसं या ठिकाणी काय होतं, एस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द पी. मग आपण काय करतो, एस इज इक्वल टू के एच इंटू पी. मग समजा मला या ठिकाणी एच ची व्हॅल्यू पाहिजे, मग मी काय करतो, के एच इज इक्वल टू एस अपॉन पी. सो के एच इज इक्वल टू एस अपॉन पी. मग या ठिकाणी समजा जी काही एस ची व्हॅल्यू आहे ती एस ची व्हॅल्यू किती आहे, 6.85 इंटू 10⁻⁻⁴ मोल लिटर -1. आणि नेक्स्ट जो प्रेशर आहे तो प्रेशर किती आहे या ठिकाणी 1 बार. इनिशियल किती आहे या ठिकाणी 1 बार आहे. मग जर का समजा मी 1 बारने समजा मी ह्याला जर मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर जी काही व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी येईल. मग जे काही के एच मला भेटेल या ठिकाणी के एच किती भेटेल 6.85 इंटू 10⁻⁻⁴ आणि मोल लिटर -1. आणि हा जो बार आहे तो समजा वरती गेला तर समजा हा बार या ठिकाणी काय आहे प्लस कंडिशन मध्ये आहे, तो समजा वरती गेला तर तो काय होईल मग मायनस होईल. सो या ठिकाणी बार -1 असं या ठिकाणी असेल, बार -1. ठीक आहे. मग या ठिकाणी जे के एच आहे ते पण या ठिकाणी के एच फाइंड आउट केलं. किती भेटलं मला 6.85 इंटू 10⁻⁻⁴ मोल लिटर -1 आणि बार -1. म्हणजे मी के एच या ठिकाणी फाइंड आउट केलं. नेक्स्ट मला काय फाइंड आउट करायचंय, एस सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ वॉटर. पण केव्हा, ज्यावेळेस समजा जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल तर 0.75 बार असेल त्यावेळेस. मग जर का समजा या ठिकाणी जो काही पहिला या ठिकाणी 6.85 वाला असेल तर नक्कीच इथला जो समजा जी काही सॉल्युबिलिटी आहे ती 6.85 पेक्षा नक्की कमी असायला पाहिजे. आपण लॉजिक लावलं तर या ठिकाणी ही जी सॉल्युबिलिटी आहे ती नक्की ह्याच्यापेक्षा कमी असायला पाहिजे, कारण की ह्याचा जो काही प्रेशर आहे तो जास्त आहे. मग या ठिकाणी सॉल्युबिलिटी काय असेल जास्त असेल. ह्याचा जो काही प्रेशर आहे तो कसा आहे कमी आहे. सो ह्याची जी काही सॉल्युबिलिटी आहे ती नक्कीच 6.85 पेक्षा काय असेल ती कमी असायला पाहिजे. सो या ठिकाणी आपल्या नेक्स्ट या ठिकाणी सॉल्युबिलिटी फाइंड आउट करायची. मग सॉल्युबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे, दॅट इज एस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द पी. सो एस इज इक्वल टू के एच इंटू पी. सो के एच किती भेटलं मला 6.85 इकडे लिहितोय मी जरासं 6.85 इंटू 10⁻⁻⁴ आणि मोल लिटर -1 आणि या ठिकाणी काय आहे बार -1 आणि इंटू जो काही प्रेशर आहे, प्रेशर किती सांगितलंय 0.75 बार. प्रेशर किती आहे 0.75 बार. मग या ठिकाणी हा जो बार आहे तो प्लस मध्ये आहे आणि इकडचा कोणता आहे मायनस मध्ये. मग हा काय होईल कॅन्सल होईल. मग जे पण काही समजा आन्सर येईल, जे पण समजा आपण ह्याचा आणि ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर जी काही व्हॅल्यू येईल, जी XYZ व्हॅल्यू समजा असेल, ह्याला जे आपण युनिट द्यायचं आहे ते तुम्ही कोणतं युनिट द्याल, शिल्लक कोण आहे या ठिकाणी मोल आणि या ठिकाणी कोण आहे लिटर -1. मग हे जे युनिट असेल ते कोणाचं असेल सॉल्युबिलिटीचे असेल. आणि जसं आपण सांगितलंय की ही जी व्हॅल्यू असेल इकडची ते नक्की ह्याच्यापेक्षा काय असेल कमी असेल. मग ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय येते 5.138. ही जी व्हॅल्यू आहे ती किती येते 5.138 मोल लिटर -1. जसं मी सांगितलं की ही जी व्हॅल्यू आहे ती ह्याच्यापेक्षा काय असेल कमी असेल आणि ती नक्कीच किती येते 5.138. ठीक आहे. तर आपण या पद्धतीने जर समजा तुम्हाला हेनरीज लो कॉन्स्टंट किंवा समजा तुम्हाला सॉल्युबिलिटी वाले क्वेश्चन विचारले तर आपण या पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. थँक्यू.